जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, खूप साऱ्या शेतकरी बांधवांनी सोलर पंपासाठी हे पेमेंट केलेले आहे आणि पेमेंट केल्यानंतर कंपनी सिलेक्ट करायला गेलं तर त्यांच्या मनपसंतीची जी कंपनी आहे ती त्यांना भेटत नाही आणि नंतर त्यांना प्रश्न पडतोय की आपल्या मनपसंतीची याच्यामध्ये नाही तर आपण कोणती कंपनी सिलेक्ट केली पाहिजे। या लिस्ट मध्ये जेवढे आहे तेवढे शेतकऱ्यांना कंपन्याबद्दल एवढी माहिती नसते, त्याच्यामुळे शेतकरी बांधव याच्यामध्ये त्याला विचारतात। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये आपण एक कंपनी घेतली आहे, साई बाबूजी प्रोजेक्ट सोलर कंपनी। ह्याच्याविषयी आपण थोडक्यामध्ये कंपनी कशी आहे, चांगली आहे का, कंपनी कुठली आहे, मोबाईलवर चालू होते का, कंट्रोलर कसा आहे, त्याचप्रमाणे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, सर्व्हिस कशी आहे, अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओचा मकसद कुठल्याही प्रकारच्या कंपनीचा प्रचार किंवा अपप्रचार करण्याचा नसून शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन व्हावं, शेतकऱ्याला योग्य पंप निवडावा, कोणता पंप निवडावा म्हणून या व्हिडिओचा उद्देश आपण बनवलेला आहे। तरी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओच्या शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला या व्हिडिओविषयी काही समस्या येत असतील किंवा काही याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही कळलं नसेल तर आपल्या व्हिडिओच्या शेवटी कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा, त्याचं उत्तर सुद्धा आपण देण्याचा प्रयत्न करू। आणि जर तुम्हाला सोलर संबंधित काही अडचण येत असेल तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा, त्याचं सुद्धा आपण समस्येचं निराकरण नक्की करण्यात येईल। त्याच्यामध्ये आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, साई बाबूजी प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड ही एक खासगी कंपनी आहे जी की 19 ऑगस्ट 2011 मध्ये स्थापन झालेली आहे आणि ही कंपनी हैदराबाद येथील तेलंगणा येथील हैदराबाद येथील ही कंपनी आहे। जवळपास 3 ते 4 कोटीचा टर्नओव्हर असतो आणि ह्या कंपनी आता काय मॅन्युफॅक्चर करते बघूयात। तर कंपनी इन्व्हर्टर त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चर करते, त्याच्यानंतर सोलर पॅनल, नंतर हाय डेन्सिटी पॉलिथिलीन पाईप सुद्धा तयार करते आणि पॉवर केबल सुद्धा तयार करते आणि फास्टनर यासारख्या सौर ऊर्जा उपकरणासाठी जे प्रोडक्ट लागतात ते निर्माण हे करत असते ही कंपनी। त्याच्यानंतर साई बाबूजी प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे जे संचालक आहेत हे श्रीकांत मलेल्ला आणि भुवनेश्वरी मलेल्ला हे त्याच्यामध्ये 2 संचालक त्या कंपनीचे आहेत। आता आपण बघूयात याच्या कंपनीविषयी थोडक्यात माहिती आपण जाणून घेतलेली आहे। नंतर बघूयात हा सौर कृषी पंप ढगाळ वातावरणामध्ये चालतो का, तर हा सौर कृषी पंप ढगाळ वातावरण असला तरी सुद्धा चालतो आणि या सौर कृषी पंपाला इकोझोन कंपनीचे कंट्रोलर हा बसवलेले आहेत। त्याच्यानंतर हा जो सौर कृषी पंप आहे याला मोबाईल वरती सुद्धा तुम्ही ऑपरेट करू शकता। जर तुम्हाला घर बसल्या ऑन ऑफ करायचं असेल तर तुम्ही घर बसल्या त्याच्या मोबाईल वरती ऑन ऑफ करू शकता। त्याच्यानंतर स्ट्रक्चरचा विचार केला तर स्ट्रक्चर सुद्धा एकदम मजबूत या कंपनीने दिलेलं आहे। कंपनी खास करून जे आपल्या मराठवाड्यातील शेतकरी बांधव आहेत जालना वगैरे या साईड मध्ये, तर या कंपनीला त्या शेतकऱ्यांनी पसंती दिलेली आहे। जालना वगैरे त्या साईड मध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांनी या कंपनीची निवड केलेली आहे। त्या भागामध्ये याची सर्व्हिस पण चांगली देत आहेत। जर तुमच्या भागामध्ये सर्व्हिस या कंपनी चांगली देत असेल तर हा कंपनीचा तुम्ही नक्की विचार करू शकता। जर कंपनी व्यवस्थित सर्व्हिस देत नसेल तर कंपनी घेण्यात काही अर्थ नाही। जर तुमचा सौर कृषी पंप खराब झाला तर लवकरात लवकर त्याला नीट झालं पाहिजे, जेणेकरून आपल्या मालाचं नुकसान तिथे झालं नाही पाहिजे। अशा प्रकारे आपण थोडक्यात साई बाबूजी प्रोजेक्ट या कंपनीविषयी थोडक्यात माहिती जाणून घेतली आहे। जर तुम्हाला काही व्हिडिओ बद्दल काही समस्या असेल तर विचारू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी मला नक्की पाठबळ भेटेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।